निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि जरांगे यांच्यामध्ये झालेली चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली। मराठवाड्यामधील सगळे मराठा कुणबीच असा GR काढल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे। मनोज जरांगेंनी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे। निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि जरांगेंमध्ये जवळपास 40 मिनिटे झालेली चर्चा निष्फळ ठरली। या चर्चेत न्यायमूर्ती शिंदेंसोबत कोकण आयुक्त विजय सूर्यवंशीही उपस्थित होते। जरांगेंनी या चर्चेत शिंदे समितीला मराठवाड्यातला सगळा मराठा सरसकट कुणबी करा यावर तडजोड नसल्याचं स्पष्ट केलं। मराठवाड्यातला मराठा जो कुणबी त्याच्यामुळे तिथं तडजोड नाहीच। तुम्ही काही म्हणा, आता काय सरकार असल्यावर तुम्हाला शेवटी समिती असतं, तुम्हाला नसतं बोलता येत। तुम्हाला जे जसं म्हणते तसं करते तसं करते। ते जर सरकार म्हणलं तू आता 13 महिने झाला अभ्यास करतो बाबा, समिती घे इकडं अहवाल आम्हाला करा, ते का रात्रीच करते। आता नाही परवा दिवशी 29 जाती घातल्या। सातारा गॅझेट, हैदराबाद गॅझेटच्या नोंदणीनुसार उद्या सकाळपासून प्रमाणपत्र द्या, त्यासाठी मी वेळ देणार नसल्याचंही जरांगेंनी स्पष्ट केलं। उद्या सकाळपासून ह्या दोन्हीकडचे प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे आणि सातारा संस्थांच्या गॅझेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला सुरुवात केली। हैदराबाद गॅझेटेर आणि सातारा संस्थांच्या गॅझेटेरला 1 मिनिट सुद्धा वेळ द्यायला तयार नाही आहे। बॉम्बे गॅझेट आणि औंध संस्थांच्या गॅझेटसाठी मात्र जरांगेंनी सकारात्मकता दर्शवली आहे। त्या दोन याला वेळ द्यायला तयार आहेत आम्ही। बॉम्बे गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहेत आणि औंध संस्थांना द्यायला वेळ तयार आहे। मागासवर्गीय आयोगासाठी 2 महिन्यांचा वेळ देण्यासाठी सुद्धा जरांगे तयार होते। तुमच्या शब्दाला ते वरच याला लय झालं ते 8-15 दिवस म्हणता येईल, चला ठीक आहे 2 महिने ठीक आहे चला, याला नाही। या 2 विषयाला मी 1 मिनिट नाही। 158 मराठ्यांनी बलिदान दिलं असून त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख आणि नोकरी देण्याची मागणी जरांगेंनी यावेळी समिती समोर केली आहे। तर सरकारकडे फक्त पुढच्या शनिवार आणि रविवार पर्यंतचा वेळ असल्याचाही इशारा जरांगेंनी दिला। इतके मराठी येत म्हणून मराठी मुंबईला आले आणि शनिवार रविवारच्या आत जर झालं नाही तर एक बी मराठी लेकरू बाळासाहेब घर राहणार नाही। फक्त शिंदे समितीने मंडळी सांगतो, शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्राला मराठा घरी दिसणारच नाही। 40 मिनिटं चाललेली ही चर्चा अखेर निष्फळ ठरली आणि जरांगेंचा निरोप सरकारपर्यंत पोहोचवू असं सांगत निवृत्त न्यायमूर्ती शिंदे निघून गेले। काही प्रमाणात समाधान झालेलं आहे। बाकीची पुढची फेरी आहे ती मंत्रिमंडळात चर्चा केल्यानंतर पुढची चर्चेची फेरी होईल। काही गोष्टींना तत्वता मान्यता दिलेली आहे, त्याच्यावरती जरांगे पाटलांची काही प्रतिक्रिया आहेत, त्यांची मतं आहेत ती मंत्रिमंडळाला सांगण्यात येतील आणि त्याच्यानंतर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घेईल। तर संसदेमध्ये घटना दुरुस्ती करून आरक्षणाचा तिढा सोडवायला हवा असं शरद पवार यांनी वक्तव्य केलं आहे। आरक्षणाबाबत केंद्राच्या पातळीवर धोरणात्मक निर्णयाची गरज असल्याचं पवारांनी म्हटलं। यावर केंद्रात तुम्ही सुद्धा होता तसं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलंय। आणि असे प्रश्न सोडवायचे तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले होते। केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल। जर 58% 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हा जो तिढा आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे। हे जे काही सूचना करतात ना, हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते, 10 वर्ष होते। त्याच्यामुळं उगीच त्या खोलात आम्हाला जायला लावू नका। सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय मान्यवर आहेत, त्याच्यामुळे मला त्याबद्दल खोलात जायचं नाही। तर गुणारत्न सदावर्ते यांनी शरद पवार आणि जरांगे यांच्यावर आरडाओरडा केलेला आहे। जरांगेंना अटक करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली। तर लक्ष्मण हाकेंनी देखील जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय। दरम्यान जरांगेंनी सदावर्ते आणि हाकेंवर देखील जोरदार पलटवार केलाय। संविधानामध्ये काय बदल करा की काय संशोधन करा असं शरद पवार बोलतात। आज जो संजय राऊत आणि शरद पवार भाषा बोलतो, मला आता प्रश्न पडला, ह्याच त्या औलादी होत्या का? ह्याच त्या औलादी होत्या का जे अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून
लोकांना पुढं करत होत्या, कारण संविधानातूनच अट्रॉसिटीचा कायदा निर्माण झाला होता आणि संविधानातूनच आरक्षणाचा कायदा निर्माण झालेला आहे. आणि आता यांचे दात खरे दिसायला लागलेत. मराठा भावांची फसवाफसवी आहे, यांना माहिती आहे आरक्षण देता येत नाही. त्याचबरोबर ओबीसी भावांची सुद्धा फसवाफसवी आहे. हे फसवा फसवीचा खेळ खेळत आहेत. 6 वाजल्याच्या नंतर आता लाडवे जरंगेचे बंद करा, गोंजारने जरंगेला बंद करा, उचला आणि जरंगेला अटक करून माननीय मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आझाद मैदान यांच्या समोर उभं करा. कारण कायद्याची पायमल्ली ही महाराष्ट्राला परवडणारी नाही. ते आमदार आणि जे खासदार, परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला, सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माड्याचे आमदार अभिजित पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी, तो पापडे आमदार कोण, विजय पंडित, बंडू जाधव, अंबादास दानवे, निलेश आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके. तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा, नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार टाकेल. जरांगेच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून, दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. माझा 50-50 जे शिप्या लावल्या होत्या 30-40 जागेवर म्हणतो मी. मग आता ते शिटावर बसल्यावर पिवळं होणार ना. ती परळीची गँग आहे वाटतं, उरल्या सुरल्या थोडी आता मोक्यात जायची राहिली. त्यांना वाटतं अरे ते पिवळं नाही आहे, फुलाचं पिवळं आहे आणि मला आता आंदोलनात माघारी येऊ द्या. तुमची बघा जिरीतो का नाही सगळ्याच्या. तुमचा कोण बॉस आहे ना, त्याची कशी मी त्याला हात लावतो धेंडळीतून नुसतं बघत. आता तुम्ही माया नादी लागू नका, मागच सांगितलं होतं. माया मादी नादाला लागल्यामुळे तुमच्या अर्धे जेलात घातले. पुन्हा जर माया नादी लागता तर सोपडा सापच करणार तुमचा. तुमच्या नेत्याला जर नाही धेंडळे लावले ना तर आपलं नाव मनोज जरांगे ठेवा. तो खरोखरचाच पॅन्टीत पाहिजे, खरोखरचाच. दोघं ते तुमचे मी आता तुम्हाला बी हात लावतो. आणि काहीच नाही, ते फुलं येतं, ते फुलं येतं. हे बघा, दरे नाही, हे फुलं आहेत, फुलं आहेत. हा, आणि आतून तर दिसन हा बाग बघ रे म्हणा, तुपल्या बापाला दाखव. बंगार कुठं पैदा झाले. मराठा आरक्षणाबाबत सर्वच प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतील असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं. राज ठाकरेंचा नेमका रोग काय यावर आता चर्चा सुरू झाली. तर फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेकडून आंदोलकांना मदत होत असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत. ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा. सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोललेला, तो झाला आता विषय, कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या. मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मुंबईकरांना मोठा त्रास होतोय, सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल, लोक अडकले आहेत, त्याचा फटकाच मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय. तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचार. इथे तुमच्या पक्षामध्ये 3 गट आहेत सरकारमध्ये. मिंद्यांचा विषय वेगळा आहे, मिंदे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस अडचण आणण्यासाठी. देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे, ते परशुराम महामंडळवाले आहेत. हे जे आहेत मिस्टर अजित पवार, हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत, त्यांची काही प्रतिक्रियाच नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून? जरांगे यांच्या मागणीवर चर्चेमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार म्हणाले. तर फडणवीसांना एकटं पाडलं जात नाही असंही अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना म्हटलंय. काल मुंबईत होतो, उद्याही मुंबईमध्ये जाणार आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय. मी त्यांचं मत मांडलेलं आहे. आम्ही त्यांना त्याच्यातून मार्ग काढण्याच्या करता वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून कसं हे सामोपचाराने मिटेल
उपोषण संपेल हा प्रयत्न राज्य सरकारचा चालू आहे. नाही, इथे एकनाथ शिंदे दऱ्याला निघाले त्याच्यामध्ये क्रायसिस मध्ये असताना फडणवीस एकटे राहतात असं चित्र निर्माण असं काही चित्र नाहीये. कालच आम्ही मुंबईमध्ये होतो, आज एक दिवस पुण्याला आलेलो आहे, उद्याही मुंबईला जाणार आहे. काय आपल्याला अडचण? आपल्या खांद्यावरचं ढेकूण झटकण्याचं काम सरकारने केलंय असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. तर राऊत मराठा आंदोलकांना ढेकूण म्हणाले असून मराठा आंदोलक ढेकूण नसून संघर्ष योद्धे असल्याचं उत्तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिलंय. नाही बघा, ते असं आहे की आपल्या खांद्यावरचा ढेकूण झटकण्याचा हा प्रकार आहे. हे फक्त ढेकूण आपल्या खांद्यावरचे झटकू शकतात. राजकीय इच्छाशक्ती आमच्याकडे नव्हती, हे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती. गेल्या 5 वर्षापासून साधारण आता ते सत्तेवर आहेत, आधीची 2.5 वर्ष त्याच्या आधी. मग आता आणा ना राजकीय इच्छाशक्ती. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जे आमचे मराठा बांधव आंदोलन करतायत त्या आंदोलनकर्त्यांना ढेकूण म्हटलेलं आहे. संजय राऊत यांनी याआधी मराठा बांधवाच्या शांततापूर्ण मोर्चांना मुका मोर्चा म्हटले होते. जे मूक मोर्चे निघाले होते त्यांना मुका मोर्चा म्हटले होते. आणि आज पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत काय म्हणतात की मराठा आंदोलन ढेकूण आहेत. अहो, हे ढेकूण नाहीत, हे संघर्ष योद्धे आहेत आणि हे आपली न्याय मागण्यासाठी आंदोलन करतायत आणि त्यांना तुम्ही ढेकूण म्हणतायत. उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगे यांमध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. अंबादास दानवे ठाकरे आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा करून दिली. इतक्या संख्येनं मराठी आले, उद्धव ठाकरे अचंबित झाले असं जरांगे यांनी म्हटलंय. एक गरिबाचं पोरग आणि खरंच मुंबईत सगळ्या कोपऱ्यात मराठी येतात. त्यांची इकडे शिवसेना आहे, सगळ्या कोपऱ्यात शहर आहे. त्यामुळे त्यांना माहीत असं अमुक कोपऱ्याने मराठीचेच पोर येतं, इकडे बी येतात चौकून मुंबईत. आता मी ते इथं बसल्यामुळे मला नाही दिसू शकत. तर त्यांना दिसलं असेल तर ते सांगत होते, आचामा वाटला म्हणे एक गरिबाचं पोरग इतके करोडो लोक मुंबईत येऊ शकतात बा, ही विचार करण्याची गोष्ट आहे आणि सरकारने विचार केला पाहिजे असंही त्यांचं म्हणणं होतं. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यानंतर लालबागच्या राजासमोर नेते फोटो काढायला उभे राहिले आणि यावेळी फडणवीसांनी शिंदेना फ्रेममध्ये आणलं. नेमकं त्यावेळेला काय घडलं ते पाहूयात. लालबागच्या राजाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी सहकुटुंब दर्शन घेतलं. अमित शहा त्यांच्या नातवाला घेऊन लालबागच्या राजाच्या मंडपात आले. सुरुवातीला अमित शहा लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले. त्यानंतर शहांनी नातवाला गणरायाचा चरण स्पर्श घडवला. यावेळी आयसीसीचे अध्यक्ष आणि शहांचे पुत्र जय शहा सुद्धा उपस्थित होते. शहांच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी राजाचं दर्शन घेतलं. यानंतर लालबागच्या राजासमोर नेत्यांनी फोटोही काढला. मात्र यावेळीही फडणवीसांना शिंदेंची आठवण होती. फोटो काढण्याच्या वेळी अमित शहांच्या एका बाजूला आशिष शेलार आणि अमित साटम होते, तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यावेळी शिंदे अमित शहांपासून दूर होते आणि मध्ये फडणवीस होते. फडणवीसांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी शिंदेंना शहांच्या दुसऱ्या बाजूला जाण्यास सांगितलं. त्यानंतर शिंदेंनी शहांच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या आशिष शेलार यांना बाजूला केलं आणि शिंदे शहांच्या शेजारी उभे राहिले. त्यानंतर शहांच्या एका बाजूला शिंदे आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस अशी फ्रेम पूर्ण झाली. थोडक्यात काय तर फडणवीसांनी शिंदेंना मान देत फ्रेममध्ये आणलं. जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. यावेळी मराठा आंदोलकांनी आझाद मैदानाच्या बाहेर सीएसएमटी परिसर आणि बीएमसी बाहेर प्रचंड गर्दी केली होती. मराठा आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आंदोलकांच्या आझाद मैदानाच्या बाहेर आणि सीएसएमटी परिसर
आणि बीएमसीच्या बाहेर देखील प्रचंड गर्दी झाली. आंदोलक रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती. यावेळी काही आंदोलक बसवर देखील चढले तर काही सिग्नलवर देखील चढलेले दिसून आले. आझाद मैदानाच्या आत चिखल असून कोणतीही सोय केली नसल्यामुळे गैरसोय झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. इथे ग्राउंडवर बाथरूमची व्यवस्था नाहीये. इथली लाईट बंद केली जाते. जाणून बुजून मराठ्याला हात दिलेला त्रास आहे. या बीएमसीनं संडासच्या पाण्याची व्यवस्था केली नाही. इकडल्या एरियातली पूर्ण लाईट बंद केली. 2 दिवसापासून आम्ही उघडे झोपतोय. रेल्वे स्टेशनला झोपल्यानंतर फॅनचं स्पीड वाढवलं जातं. खूप थंडीनं करकटतोय आम्ही. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जॉईंट सीपी सत्यनारायण चौधरी यांनी देखील आंदोलकांसोबत स्वतः चर्चा केली. रॅपिड ऍक्शन फोर्स सुद्धा वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणण्यात आली होती. यावेळी काही काळ गोंधळही निर्माण झाला. केंद्रीय राखीव पोलीस दलाला देखील परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी सीएसएमटी परिसरामध्ये दाखल करण्यात आलं. वाहतूक सोडवण्यासाठी विनंती करण्यात आली. सर, तुमचा पोलीस प्रशासन मराठा आंदोलकांवरती आरोप करते की बाबा मराठा आंदोलक दारू पिऊन आले. तुला असं वाटतं नाही पिलेले आहेत भरपूर? नाही पिलेले. तू नसशील पिला मला हरकत नाहीये. मान्य, मी म्हणत नाही की प्रत्येक जण दारू पितो. पण अनेक दारू पिलेले आहेत हे आम्हाला माहिती आहे. आमचं त्याची काही घेणं देणं नाही. हॉटेल बंद ठेवले, दारूची दुकानं चालू ठेवले. करायचं का? मी तुम्हाला सॅम्पल टेस्ट दाखवून देईल. काही वेळांना मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना रस्ता मोकळा करून देण्याचं आवाहन केलं. आपण सगळे रस्ते जाम आपण आधी बोललो होतो. सरकार आपल्याला सहकार्य करत नाही म्हणून आपण मराठा सुद्धा मुंबईत जाम करणार. मराठ्याने केली पण मग आता ते सहकार्य करायला लागले. त्यांनी परवानगी दिली तर आपण काय सहकार्य करायचं ठरलं. फक्त त्यांच्या रस्त्यावरच्या मुंबईची जाम झाली ती रस्त्यावरच्या गाड्या करून मुंबई मोकळी करा. जरांगी यांच्या आवाहनानंतर मराठा स्वयंसेवक रस्त्यावर उतरले. रस्ता मोकळा करून देण्यासाठी ते चर्चा करू लागले. पोलिसांनी आणि स्वयंसेवकांनी एकत्रितपणे आंदोलकांना एका बाजूला केलं. दरम्यान नवी मुंबईतल्या एपीएमसी जवळ वाहनं पार्क करून ट्रेननं देखील मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकामध्ये दाखल झाले होते. तर मराठ्यांच्या पोरांचं पाणी बंद केलं. पालिका आयुक्तांना सुट्टी देणार नाही असं म्हणत जरांगेंनी थेट इशारा दिला. मराठा आंदोलकांना मूलभूत सुविधा न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर देखील आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मराठा आंदोलकांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर मराठा आंदोलकांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली. आझाद मैदानात 236 मोबाईल स्वच्छतागृह तयार करण्यात आली. स्वच्छतेसाठी 100 कामगारांची टीम इथे सज्ज करण्यात आली. मैदानावर 11 टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात आलं. मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे यांचं आंदोलन गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन सुरू आहे. मात्र हजारोंच्या संख्येनं आंदोलनासाठी आलेल्या मराठा आंदोलकांना मूलभूत सुविधा न मिळाल्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर आहे. पालिका जाणीवपूर्वक मराठा आंदोलकांना त्रास देत आहे. आमची ही वेळ येईल तेव्हा आम्ही तुमचं पाणी बंद करू असा इशारा जरांगेंनी मुंबई पालिका आयुक्तांना दिला. पोरं वैतागली आहेत. बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेने घ्या, नका मिळू देऊ. तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या. त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे. पण
कधी ना कधी वेळ बदलत असती. तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण माझ्या मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं. 2 दिवसांपासून मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक CSMT परिसरामध्ये आहेत. हे आंदोलन पाहता इथली सगळी दुकानं बंद आहेत, खाऊ गल्ली सुद्धा बंद आहे. त्यामुळे काही प्रमाणात खाण्यापिण्याची गैरसोय झाल्याचा आरोप देखील आंदोलकांनी केलाय. दरम्यान आझाद मैदानाजवळील खाऊ गल्ली सुरू केली असून सरकारने खाऊ गल्ली बंद ठेवण्यास सांगितलं नाही, असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. चालकांनी का ते बंद केलेत हा त्यांचा प्रश्न आहे. एक तरी मला उदाहरण दाखवा की आमचा अधिकारी शासनाचा गेला किंवा महापालिकेत गेला आणि त्यांनी रेस्टॉरंट बंद करायला लावले.